नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजपासून आपण आता एका नवीन मालिकेला सुरुवात करतो आहोत आणि या मालिकेचा विषय कायमच आपल्या चिंतनाचा किंबहुना आपल्या चिंतेचा एक विषय असतो, तो म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. जसं की भीती असते किंवा हे सगळं सोडून जायचं आहे याच्याबद्दलची एक हुरहुर असते, ते नकोसं वाटत असतं. कुठेतरी मृत्यू म्हटलं की अमंगलपण, काळोखी अशा सगळ्या मिश्र संवेदना मनात यायला लागतात. कधी आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे होणारं दुःख ही भावना मनात दाटून आलेली असते, तर कधी आपण जिच्यावर अवलंबून आहोत अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपलं कसं होईल याची चिंता. अशा अनेक संमिश्र गोष्टी मृत्यू या शब्दाभोवती गुंफलेल्या असतात. आणि त्याचमुळे एकीकडे त्याचं कुतूहल वाटत असतं की हे नक्की काय आहे, मृत्यू म्हणजे नक्की काय आणि तो काय येतो, त्याचं प्रयोजन काय, आणि त्याची भीती आपल्याला जी एवढी वाटते ती भीती दूर करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. आपल्याला चांगलं मरण यावं असं बहुतेक प्रत्येकालाच वाटत असतं. मग ते चांगलं मरण येण्यासाठी आपण जीवन जगत असताना नेमकं काय केलं पाहिजे, हे आणि यासारखे असंख्य प्रश्न मनामध्ये कदाचित गर्दी करून असतात. किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात, स्वर्ग आहे, नरक आहे, पाप पुण्य, नंतर श्राद्धादी विधी असतात, हे सगळ्याचं एक कुठेतरी आपल्या मनावर त्या सगळ्या गोष्टींचे संस्कार झालेले असतात. आणि ह्या संस्कारांचा आणि मृत्यूचा अगदी जवळचा कुठेतरी संबंध असतो, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपल्या मनात हे जे प्रश्न पडतात, आपल्या मनात जी भीती निर्माण झालेली असते, या सगळ्यावर नेमका उपाय काय हे कदाचित आपल्याला माहिती नसतं. आणि मग अगदी जसं समोर येईल तसं प्रत्येक व्यक्ती त्या त्या प्रसंगाला सामोरी जाते. काळाचा परिणाम होतो आणि त्यातनं ती व्यक्ती बाहेर पण पडते आणि सामान्य जीवनाला सुरुवात करते. परंतु हे असं अशा रीतीनेच आपण त्याला सामोरं जायला पाहिजे का काही वेगळ्या पद्धतीने, अधिक प्रगल्भ रीतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. स्वतःचं मरण अधिक शांतीपूर्ण असं करता येईल का, आणि ते कसं करायचं, मृत्यूची भीती कशी घालवायची, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांना आपण या मालिकेच्या माध्यमातून उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही उत्तरं कोणी दिलेली आहेत, तर ही उत्तरं आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी दिलेली आहेत. श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी ही उत्तरं देण्याचं एक वेगळं औचित्य असं आहे की या दोघांनीही आयुष्यभर ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला होता, ज्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं होतं, ती गोष्ट म्हणजे अतिमानसाचं अवतरण आणि अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेमध्ये सुस्थिर करणं, यासाठी त्यांनी आपलं समग्र जीवन व्यतीत केलेलं होतं. आणि त्या सगळ्याचा कुठेतरी संबंध या अमर्त्यतेशी आहे. तेव्हा या दोघांनी मृत्यू या विषयावर खूप तपशीलवार अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या गोष्टी आपल्याला इतरत्र अभावानेच आढळतात. आपल्याला माहिती आहे ती यम आणि नचिकेताची गोष्ट, यम आणि सावित्रीची गोष्ट ही आपल्याला माहिती आहे. किंवा आपल्या उपनिषदांमधनं आपल्याला हे माहिती आहे की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर असतो. पण ह्याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती आहे असं जर विचारलं तर बहुधा आपल्याला काही वेगळं सांगता येत नाही. पण म्हणूनच आपल्याला इथे
आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला मृत्यू ह्या एक जीवनातल्या महत्त्वाच्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी जी काही शिदोरी आवश्यक आहे ती शिदोरी आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी पुरवलेली आहे. आणि आपण इतके भाग्यवान की त्याच्यासाठी आपल्याला नचिकेताप्रमाणे तपश्चर्या करण्याची गरज भासली नाही किंवा सावित्रीप्रमाणे आपला पती देखील गमवावा लागला नाही आणि तरी देखील आपल्याला हे ज्ञान मिळतं आहे. या दृष्टीने आपण किती भाग्यवान आहोत हे समजून घ्यायला हरकत नाही. तर ही जी मालिका असणार आहे ती मालिका काही भागांमध्ये आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय समाविष्ट असतील त्याचा आधी थोडक्यात एक रूपरेषा म्हणूया, त्या पद्धतीने विचारात घेऊया. पहिल्यांदा आपण प्रथम घेणार आहोत जो आजचा विषय आपला, तो म्हणजे आपली मृत्यूशी जी भेट होते ती प्रामुख्याने इतरांच्या मृत्यूच्या निमित्ताने होते. आणि म्हणून इतरांच्या मृत्यूच्या वेळेला आपली व्यक्ती म्हणून काय जबाबदारी आहे, आपण त्याला कसं सामोरं जायचं आहे, तेव्हा आपली भूमिका नेमकी कशी असली पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर मृत्यू आणि त्याच्या अनुषंगिक असे जे समज गैरसमज आहेत त्याचा विचार आपण एका भागामध्ये करूया. नंतर मृत्यू म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय आणि त्या मृत्यूची आवश्यकता काय, त्याचं प्रयोजन काय, याचा विचार आपण एका भागात करूया. त्यानंतर बहुसंख्यांच्या कुतूहलाचा असलेला विषय म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन. त्या बाबतीत मदरने खूप तपशिलात सगळं सांगितलेलं आहे, तेही आपण इथे विचारात घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आत्महत्या हा विषय, एक जो सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा विषय, ज्वलंत प्रश्न येतो, त्या विषयाला स्पर्श करणार आहोत. त्यानंतर भीती, मृत्यूची भीती कशी घालवायची, त्याच्यावरचे उपाय काय आहेत, त्याचे वेगवेगळे मार्ग काय आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण स्वतःच्या मृत्यूला सामोरं जाताना कशी तयारी केली पाहिजे याचाही विचार करणार आहोत. त्याच्याच जोडीला मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, निर्वाण म्हणजे काय, जीवनमुक्त दशा म्हणजे काय, याही सगळ्या संकल्पनांचा होता होईल तेवढा विचार करणार आहोत. त्यानंतरचा विषय असेल तो म्हणजे मृत्यू अटळ आहे का. कदाचित काही जणांना हा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटेल, कारण मृत्यूची अनिवार्यता आणि ते अपरिहार्य आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. किंबहुना लाखो वर्षांच्या अनुभवातून ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा हा प्रश्नच कसा काय उपस्थित होऊ शकतो असंही कदाचित आपल्याला वाटेल, पण त्याचाही आपण विचार करणार आहोत. त्यालाच जोडून आपण अमर्त्यतेची संकल्पना म्हणजे इममॉर्टॅलिटी ही काय नक्की संकल्पना आहे ती समजावून घेणार आहोत. त्याच्यानंतर एखादा भाग आपण श्री अरविंद लिखित जे सावित्री महाकाव्य आहे त्या महाकाव्यामध्ये मृत्यूचा आणि अमर्त्यतेचा जो विचार करण्यात आलेला आहे तो विचारात घेऊया. त्यानंतर आपण श्री अरविंद आणि श्री माताजी या दोघांनी देह ठेवला त्यासंबंधी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. श्री अरविंदांची महासमाधी असेल किंवा श्री माताजींची महासमाधी असेल, या दोन्हीमध्ये आपल्या सामान्य माणसाच्या पेक्षा काहीतरी वेगळं असं आपल्याला तिथे आढळून येतं. तेव्हा त्या वेगळेपणाचं नेमकं गमक काय आहे हेही आपल्याला त्या भागामध्ये विचारात घ्यायचं आहे. असे काही मुद्दे आपण विचारार्थ घेणार आहोत. आणि ह्या सगळ्यावरती मदर श्री अरविंद यांनी जे आजवर सांगितलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून हा विषय आपण सविस्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला इथे हे एक नमूद केलं पाहिजे
की मृत्यूविषयी एवढा तपशीलवार अभ्यास हा क्वचितच कुठे झालेला आहे. म्हणजे एवढे सगळे मुद्दे आपण एवढ्या भागांमधनं विचारात घेणार आहोत, तरीही मला हे सांगावंसं वाटेल की तरीही आपण मदर श्री अरविंदांनी जेवढं काही याबद्दल सांगितलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, ते सगळंच्या सगळं आपण इथे समाविष्ट करू शकणार नाही आहोत, इतकं ते विपुल आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित की आपण त्यातलं सार कुठेही गमावलं जाणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. म्हणजे एखादा मुद्दाच जो महत्त्वाचा होता पण तो आपल्या विवेचनाच्या ओघात कुठेच आला नाही असं होऊ नये याची खबरदारी मात्र निश्चित घेणार आहोत, असं मी आपल्याला निश्चितपणाने सांगू इच्छिते. आज आता आपण सुरुवात करूया, ती म्हणजे आपला मृत्यूशी पहिला संपर्क येतो तो इतरांच्या मृत्यूमधून येतो. तेव्हा इतरांच्या मृत्यूला कसं सामोरं जायचं, त्या मृत्यूच्या वेळेला जी मृत पावणारी व्यक्ती असते तिच्या बाबतीत नेमकी काय स्थिती असते, त्यावेळेला तिच्या आजूबाजूला जी नातेवाईक मंडळी असतात किंवा अजून कोणी परिचयाचे लोक असतात त्यांची नेमकी जबाबदारी काय असते, आणि त्याचबरोबर ती व्यक्ती मृत पावल्यानंतर इतरांनी नेमकं कशा पद्धतीने वर्तन ठेवणं अपेक्षित आहे, त्या सगळ्याचा प्रामुख्याने विचार आज आपण आजच्या भागात करणार आहोत. आता हे सगळं सांगण्यामध्ये मदर श्री अरविंदां इतकी अधिकारवाणी क्वचितच कुठे पाहायला मिळते असं आपण जे म्हटलं त्याला मदरच्या चरित्रामध्येच एक आधार मिळतो. तो आधार आधी समजावून घेऊया. मदर ह्या अजून मदर म्हणून ओळखल्या जात नव्हत्या, माताजी म्हणून ओळखल्या जात नव्हत्या. त्या काळातला म्हणजे त्यांच्या पूर्वजीवनामधला हा एक प्रसंग आहे. त्या गूढविद्येचा अभ्यास करत असत आणि त्याच्यासाठी थिओ नावाचे त्यांचे शिक्षक होते आणि त्यांच्या पत्नी, हे दोघेही गूढविद्येचे अभ्यासक होते. तर त्या मिसेस थिओ यांनी मदरला, साधारण मदर तेव्हा 20-22 वर्षाच्या वगैरे असतील, तेव्हाच त्यांना सांगितलेलं होतं. काय सांगितलं होतं बघा, इट इज पार्ट ऑफ द वर्क यू हॅव कम ऑन अर्थ टू डू. एव्हरीवन विथ इवन अ स्लाइटली अवेकन्ड सायकिक बीइंग who can see your light will go to your light at the moment of dying, no matter where they die, and you will help them to pass through. इथनं आपण सुरुवात करतोय. याचा संदर्भ आपल्याला पुढे पण वारंवार येत राहणार आहे की मदरनी जे अवतार कार्य हाती घेतलेलं होतं, ज्या कारणासाठी त्या इथे पृथ्वी तलावर देह धारण करत्या झाल्या, त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे व्यक्तींना त्यांच्या मृत्यूसमयी सहाय्य करणं हे होतं. हे मिसेस थिऑन यांनी मदरला सांगितलेलं होतं आणि मदरला यात काही वेगळं वाटलं नाही. याचं कारण मदर असं म्हणतात की हे काहीही मला माहिती नव्हतं, मी अगदी सामान्य म्हणावं असं जीवन जगत होते, तेव्हा देखील मी माझ्याही नकळत पण अशा मरणोन्मुख व्यक्तींना मदत करत असे आणि हे अगदी सहज स्वाभाविक रीतीने त्यांच्याकडून ती मदत पुरवली जात असे. तेव्हा त्यांच्या तो जीवन कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळेच मदरनी मृत्यूच्या संदर्भात असंख्य अनुभव घेतलेले आहेत, स्वतःच्या मृत्यूच्या बाबतीत आणि इतरांच्या मृत्यूच्या बाबतीत. आणि इतरांच्या मृत्यूच्या बाबतीत असं म्हणत असताना त्यांना सहाय्य करण्याच्या निमित्ताने घेतलेले ते अनुभव आहेत. आणि आपलं भाग्य असं की मदरनी त्यातील बहुसंख्य अनुभव या ना त्या रूपाने शब्दबद्ध केलेले आहेत आणि ते आज आता आपल्याला अभ्यासायला मिळू शकतात. हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा थिऑननी काय सांगितलं, मिसेस थिऑननी, की ज्याचा कुणाचा
सायकिक बिईंग म्हणजे चैत्य पुरुष, आपण ह्याच्याविषयी थोडंसं नंतर बोलूया. जी व्यक्ती चैत्य पुरुषाविषयी थोडीशी जरी जागृत झालेली असेल तर त्या व्यक्तीला तिच्या मरणाच्या वेळेला मदरचा जो लाईट आहे तो दिसेल आणि ती व्यक्ती त्या लाईटच्या दिशेने गेली की मग मदर तिला सहाय्य पुरवू शकतील. अशा प्रकारचं कार्य मदर करतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि हे आपल्याला पुढे विविध प्रसंगांमधनं लक्षात येणार आहे. तेव्हा तेव्हा आपण ते प्रसंग बघूया. मला इथे आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती अशी, जेव्हा मृत्यूचा इतका सखोल अभ्यास आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मृत्यू हा अंत नाही, तर तो प्रवासातला, मार्गातला एक टप्पा आहे, हे आपल्या लक्षात यायला लागतं. मग त्या मृत्यूची भीती वाटणं जे आहे ते काहीसं कमी होतं आणि नंतर आपण त्याला अधिक प्रगल्भतेने सामोरं जायला पाहिजे ही जाणीव मनामध्ये कुठेतरी दृढ व्हायला लागते. कारण ही मदरच्या आणि श्री अरविंदांच्या शब्दांची, त्यांच्या सत्य अनुभवाची ताकद आहे, हे इथे आवर्जून सांगितलं पाहिजे. मदर जेव्हा मृत्यूविषयी काही सांगतायत, त्यांचं चिंतन मांडतायत किंवा त्यांचे अनुभव मांडतायत, तेव्हा ते आपल्याला अगदी संवेद्य अशा स्वरूपात जाणवतात. म्हणजे जणू काही तो प्रसंग आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, इतका तो खरा वाटतो, जरी तो सगळा प्रसंग हा अदृश्य स्वरूपात असला तरी सुद्धा. हे त्यांच्या सांगण्याचं एक वेगळेपण आहे, हे मला इथे सांगावंसं वाटतं. बघूया. पहिल्यांदा आपण श्री अरविंदांचं एक विधान विचारात घेऊया आणि त्यामुळे जीवन म्हणजे काय आणि मृत्यू म्हणजे काय याविषयीची संकल्पना आपली थोडीशी स्पष्ट व्हायला मदत होईल. आत्ता आपण आज जेवढी त्याची आवश्यकता आहे तेवढंच पाहणार आहोत. मृत्यूचं स्वरूप आणि प्रयोजन नंतरच्या भागात बघणार आहोत, हे आपण मगाशीच बोललो. पण आज जेवढी आवश्यकता आहे तेवढं आपण समजावून घेऊया. बघा काय म्हणतात ते. इन अ जनरल वे, अ लाईफ इज ओनली वन ब्रीफ एपिसोड इन अ लॉंग हिस्ट्री ऑफ स्पिरिच्युअल इव्होल्यूशन in which the soul follows the curve of the line set for the earth, passing through many lives to complete it. It is an evolution out of material inconscience to consciousness and on towards the divine consciousness. From ignorance to divine knowledge, from darkness through half lights to light, from death to immortality, from suffering to the divine bliss. याचा अगदी शब्दशः अर्थ न घेता आपण हे समजावून घेऊया की श्री अरविंद म्हणतात, आपण ज्याला जीवन असं समजतो, कशाला समजतो आपण जीवन? तर व्यक्ती जन्माला आल्यापासून मृत्यू पावेपर्यंत मधला जो सगळा कालावधी आहे त्याला आपण जीवन असं म्हणतो. तर हे जे जीवन आहे ते जीवन म्हणजे काय आहे? ब्रीफ एपिसोड इन अ लॉंग हिस्ट्री ऑफ स्पिरिच्युअल इव्होल्यूशन. व्यक्तीची आध्यात्मिक उत्क्रांती जी होत जाते त्या उत्क्रांतीचा जो दीर्घ प्रवास आहे, दीर्घ जी वाटचाल आहे, त्या वाटचालीतला एक छोटासा टप्पा म्हणजे आपलं हे जीवन आहे, असं श्री अरविंद इथे विधान करतायत. समजावून घेऊया. आपल्याला हे तर माहिती आहे की आपले असे अनेक जन्म झालेले आहेत. आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरण पावतो, हे आपल्याला भारतीयांना तरी ऐकून माहिती आहे. ठीक आहे. आणि तीच संकल्पना नेमकी इथे बघूया आपण. तर इथे लक्षात येईल की इथे जीव जन्माला आला, जीवन जगतोय तो आपल्या रूढ परिभाषेमध्ये, मृत्यू पावला आणि तिथून पुढे
परत काही कालावधी गेला, पुन्हा दुसऱ्या जन्मात तो आला, पुन्हा पुढचा प्रवास, पुन्हा पुढचा प्रवास, असे असंख्य जन्म त्याचे चालू राहतात. ह्यातल्या हा मधला जो टप्पा आहे, म्हणजे जिथे आकडे लिहिलेत बघा, त्या तेवढ्या भागाला आपण जीवन असं संबोधत असतो. पण इथे श्री अरविंद जे सांगतायत त्याच्या आधारे काय लक्षात येतंय बघा, की जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे फक्त एवढाच भाग नाही आहे, तर जीवन हे असं अखंडितपणाने चालू आहे. मग ते इथे दृश्य रूपातलं जीवन आहे, इथे अदृश्य रूपामध्ये पण जीवनच आहे. इथे ज्याला आपण जीवन म्हणतो ते जीवन देहासहित असलेलं जीवन आहे, आणि आपल्या मृत्यूनंतर जे जीवन चालू असतं ते देहविरहित जीवन असतं. एवढाच काय तो दोन्हीमध्ये फरक आहे. पण आपल्याला देहासहित जीवनाचीच जाणीव असल्यामुळे, किंबहुना तेवढं म्हणजे जीवन हेच आपल्याला माहीत असल्यामुळे आपल्याला मृत्यूचं एवढं भय वाटतं. जेव्हा आपण ही समग्र वाटचाल समजावून घेतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे, ज्याला रूढ अर्थाने जन्म असं आपण म्हणतो, त्या जन्मापूर्वी देखील माझं जीवन होतं, आणि मी मृत्यू पावल्यानंतर सुद्धा जीवन कायमच राहणार आहे. हा आकार, देह हा तेवढा गळून पडणार आहे. ही धारणा आपल्या मनामध्ये पक्की व्हायला लागते, कारण आपलं हे जे सगळं जीवन आहे ते जीवन म्हणजे एक प्रवास आहे. कुठून कुठे हा प्रवास चाललाय? तर श्री अरविंद म्हणतात त्याप्रमाणे हा प्रवास भौतिक अचेतनतेकडून चेतनेकडे, म्हणजे आता आपण अगदी अनेक जन्म जगून जगून आत्तापर्यंत आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत, म्हणजे चेतनायुक्त आपण जीव आता स्वतःला जाणीव आपल्याला होऊ शकते अशा अवस्थेपर्यंत आलेलो आहोत. सुरुवात कुठनं झाली? अचेतनापासून. अचेतनापासून चेतनेपर्यंत, आणि आता आपल्याला पुढची जी वाटचाल करायची आहे ती चेतनेपासून दिव्य चेतनेकडे वाटचाल करायची आहे. आपल्याला अज्ञानातून दिव्य ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आपल्याला अंधकारामधून हाफ लाईट, आत्ता आपलं जे जीवन आहे ते अर्धप्रकाशित, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जसं असतं ना, पूर्ण प्रकाश पण नाही आणि पूर्ण अंधार पण नाही, अशी जी मधलीच एक स्थिती असते, तशा स्थितीतलं आपलं आत्ताचं प्रकाशातलं जीवन आहे मनुष्य जीवन हे. आणि तिथून आपल्याला पूर्ण प्रकाशात वाटचाल करायची आहे. आत्ता आपण मर्त्य जीवनामध्ये जगतो आहोत, मर्त्य लोकामध्ये आपण जीवन जगतो आहोत. मृत्यूकडून आपल्याला अमरत्वाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. आत्ता आपण दुःख भोगामध्ये जीवन जगतोय, ते आपल्याला दिव्य आनंदाकडे, ब्रह्मानंदाकडे वाटचाल करायची आहे. आणि हा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे आध्यात्मिक उत्क्रांतीचा प्रवास आहे असं श्री अरविंद इथे म्हणतात. आणि ही प्रचंड मोठी दीर्घकाळ चालणारी, जन्मानुजन्म चालणारी जी वाटचाल आहे, त्या वाटचालीतलं हे आत्ताचं माझं जीवन म्हणजे एक अंशभाग आहे. आता हे जर लक्षात येत असेल तर मृत्यूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंचित का होईना बदलायला सुरुवात होते. कारण आपल्या मनामध्ये ही जाणीव आता पक्की व्हायला लागते की अरे, मी एका जन्मामध्ये मृत पावले तरी सगळं संपलं, अंत झाला असं समजण्याचं कारण नाही. देह संपला, देहविरहित जीवन चालूच राहणार आहे, आणि माझी पुरेशी तयारी झाली की पुन्हा मी पुढचा जन्म घेऊन या जीवनामध्ये येणार आहे. कशासाठी? प्रगतीचा जो टप्पा आपण गाठलेला आहे त्याच्या पुढच्या टप्प्यावरची प्रगती करण्यासाठी जीव पुन्हा देह धारण करणार आहे. ही धारणा मनामध्ये पक्की व्हायला कुठेतरी सुरुवात होते. ठीक आहे.
तर म्हणून आता या मृत्यूकडे पाहण्याची आणि जीवनाकडे पाहण्याची ही जर दृष्टी आपण पक्की मनामध्ये ठेवली, तर मग आता प्रत्यक्ष जेव्हा आपल्या जीवलगांचे, नातेवाईकांचे किंवा परिचितांचे मृत्यू आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं, तेव्हा नेमकी काय आपली भूमिका असली पाहिजे हे थोडंसं आता आपण समजावून घेऊया. श्री अरविंद सांगतायत की मृत्यूच्या वेळेला काय होतं. ॲट द टाइम ऑफ डेथ द बीइंग गोज आउट ऑफ द बॉडी थ्रू द हेड. डोक्यामधनं त्याचा जीव बाहेर पडतो. इट गोज आउट इन द सटल बॉडी अँड गोज टू डिफरंट प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स फॉर अ शॉर्ट टाइम until it has gone through certain experiences which are the result of its earthly existence. म्हणजे व्यक्ती जेव्हा मृत होतीये तेव्हा काय होतीये, तर ती तिच्या देहामधनं बाहेर पडते आणि ही जी देहविरहित अशी अवस्था आपण लिहिलेली आहे त्या प्रवासामध्ये ती वेगवेगळ्या स्तरांमधनं तिचा प्रवास चाललेला असतो. त्यासंबंधी आपण एक स्वतंत्रपणाने विचार करणार आहोत, त्यामुळे त्या तपशिलात आत्ता मी जात नाही. तर हा प्रवास करत करत व्यक्ती शेवटी सायकिक वर्ल्ड म्हणून जे आहे त्या वर्ल्डमध्ये जाऊन तिथे विसावा घेते. या संदर्भात थोडंसं अधिक जाणून घेऊया. स्वतःला ओळखा या मालिकेदरम्यान आपण काही मुद्द्यांचा जो विचार केलेला आहे त्याची फक्त इथे थोडीशी उजळणी करूया. बघा, आपल्याला आत्ता मी म्हणजे कोण असं वाटत असतं. तर व्यक्ती ज्या पद्धतीने जीवन जगत असेल त्याप्रमाणे मन, प्राण किंवा शरीर म्हणजे मी अशी तिची समजूत असते. आणि त्यामुळे त्यातल्या त्यात सुद्धा प्रामुख्याने जर प्रमाण पाहायचं ठरवलं तर बहुसंख्य व्यक्तींना हे शरीर म्हणजे मी असंच वाटत असतं. आणि त्यामुळे शरीर जेव्हा गळून पडतं म्हणजे मृत्यू होतो तेव्हा सर्वच संपुष्टात आलं अशी त्याची धारणा होते. कारण स्वाभाविक आहे, शरीर म्हणजेच मी ही त्याची धारणा असते. तसंच काही प्रमाणामध्ये प्राण आणि मन याच्याही बाबतीत आहे. बहुसंख्य व्यक्ती म्हणजे 100पैकी 90 व्यक्ती किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक प्रमाण असेल, पण आपण आत्ता एक ठोकताळा म्हणून गृहीत धरूया. 100पैकी 90 व्यक्ती या मन प्राण शरीरामध्ये जीवन जगत असतात. त्यामुळे मृत्यू ही फार महाभयंकर गोष्ट वाटते, कारण सगळं जीवनच संपलं ही तिथे धारणा असते. परंतु जर व्यक्ती थोडीशी कुठेतरी मन प्राण शरीराच्या पलीकडे जाऊन स्वतःचा शोध घ्यायला लागलेली असेल, स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहायला लागलेली असेल, काही थोडंफार वाचन अभ्यास केलेला असेल, तर तिला जाणीव व्हायला लागते की मी म्हणजे मन प्राण शरीर फक्त नाहीये, तर माझ्या आतमध्ये अधिक काहीतरी आहे. आणि ते अधिक काहीतरी म्हणजे आपण मागे पाहिलं होतं आंतरिक मन प्राण शरीर, त्याच्या तपशिलात आत्ता जायला नको. पण त्याच्याही आतमध्ये आपलं खरं अस्तित्व की जे ह्या जन्मोजन्मीचा हा जो आपला प्रवास चालू आहे त्यामध्ये सातत्याने आपल्याबरोबर आहे, ते आपलं अस्तित्व म्हणजे चैत्य पुरुष, ज्याला इंग्लिशमध्ये सायकिक बीइंग असं म्हटलेलं आहे. आणि जे प्रत्येक जन्मामध्ये जीव जो अनुभव घेतोय त्या अनुभवाच्या आधारे चैत्य पुरुषामध्ये प्रगल्भता येत चाललेली आहे. या चैत्य पुरुषाला म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला आपली जी ही सगळी वाटचाल चाललेली असते त्या सर्व प्रवासाची पुरेपूर माहिती असते. किंबहुना त्या संपूर्ण प्रवासाचं संचालन एक प्रकारे हा चैत्य पुरुष करत असतो. आणि त्यामुळे या व्यक्तीच्या प्रवासासाठी, तिच्या प्रगतीसाठी नेमके कोणते जीवनानुभव तिला देणं आवश्यक आहे हे कोण ठरवत असतं,
तर ते चैत्य पुरुष ठरवत असतो. आणि केव्हा तो हे ठरवतो? श्री अरविंद असं सांगतात की जेव्हा व्यक्ती मरणाच्या शेवटच्या घटका मोजत असते तेव्हा व्यक्तीचा हा जो चैत्य पुरुष आहे म्हणजे अंतरात्मा आहे तो हे जे सगळं जीवन त्या व्यक्तीने जगलेलं असतं त्या जगलेल्या सगळ्या जीवनाचा धावता आढावा घेते. फास्ट फॉरवर्ड करून त्या सगळ्या घटना पाहाव्यात त्या पद्धतीने चैत्य पुरुष एक प्रकारे त्याचा आढावा घेतो. आणि मग आपण या जीवनात कशासाठी आलो होतो, आपण ज्यासाठी आलो होतो ते आपलं कार्य पूर्ण झालं का, आणि आता आपल्याला काय पद्धतीने पुढचं जीवन अपेक्षित आहे, त्या जीवनाची सगळी आखणी हा चैत्य पुरुष मृत्यूच्या क्षणी करत असतो. मृत्यूच्या क्षणाला सांभाळणं हे खूप महत्त्वाचं असतं असं आपल्याला जे सांगितलं जातं त्याचं रहस्य इथे आहे. कारण त्या क्षणी पुढच्या जीवनाची तुमची वाटचाल कशी होणार आहे हे सगळं निर्धारित होत असतं. कल्पना करा, समजा आपल्याला असं कोणी विचारलं की पुढचा जन्म तुम्हाला कसा हवाय, विचार करून उत्तर द्या असं सांगितलं. म्हणजे आपण पॉइंटर्स थोडे विचारात घेऊया, 3 मुद्दे विचारात घेऊया की तुम्हाला पुढच्या जन्मात काय साध्य करायचं आहे, त्या जीवनामध्ये येऊन कोणतं कार्य करायचं आहे. दुसरा प्रश्न असा की तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं असं वाटतंय. आणि तिसरा प्रश्न असा विचारला की तुम्हाला ते जे काही साध्य तुम्ही ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून तुमचं व्यक्तिमत्व तर तुमच्या मदतीला असणारच आहे, पण त्याचबरोबर भोवतालची परिस्थिती कशी असली पाहिजे याचाही थोडासा विचार करा आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. असं जर सांगितलं तर खरोखर एक प्रयोग म्हणून करून पहा की हे 3 मुद्दे त्याची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. तर काय असेल आपलं उत्तर? तर ते उत्तर अगदीच तुटपुंज असेल. कारण आपला जीवनानुभव हा एवढूसा आहे. त्या जीवनानुभवात जे आपल्याला व्यक्ती भेटल्यात, जे प्रसंग घटना सामोरं गेलोय, परिस्थितीला सामोरं गेलोय त्या सगळ्याच्या आधारावर आपली ती उत्तरं बेतलेली असतील. कोणाची? आपली म्हणजे कोणाची? तर मन प्राण शरीर या पृष्ठवरती अस्तित्वाने दिलेलं ते उत्तर असेल जेव्हा आपण विचार करून उत्तर देऊ तेव्हा. परंतु चैत्य पुरुष मात्र जो आहे त्याला अशी कोणतीच मर्यादा नाही. त्यामुळे त्याचा जो अनुभव आहे तो खूप व्यापक असणार आहे, विशाल असणार आहे, अतिप्रचंड असा असणार आहे. तो एक प्रकारे सर्वज्ञ असणार आहे कारण तो ईश्वराचा थेट अंश आहे. आणि त्यामुळे या व्यक्तीला किंबहुना या जीवाला तिच्या भावी प्रगतीसाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे, ती परिस्थिती कोणती, कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वात तिचा विकास व्हायचा आहे आणि तिला कोणतं कार्य करायचं आहे हे सगळ्याची उत्तम जाण चैत्य पुरुषाला असते. आणि तो चैत्य पुरुष मृत्यूच्या क्षणी पुढच्या जीवनाची ही सगळी आखणी करत असतो. हे असं श्री अरविंदांनी आणि मदननी आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात येतंय? तर आता बघा, हे जर एक तत्व आपल्याला समजलं असेल तर त्यातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा का होईना बदलतोय का बघा. बरेचदा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाबाबत असमाधानी असतो. काहीतरी हे असं असतं तर बरं झालं असतं, ते तसं असतं तर बरं झालं असतं. आहे त्या जीवनाचं समाधान नाही, पण वेगळंच काहीतरी हवंय अशी आपली कुठेतरी धारणा असते, त्याचा त्रागा चाललेला असतो. पण आत्ता जो विचार आपल्याला समजला त्या प्रकाशामध्ये जर आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं तर लक्षात येईल की अरे आत्ता मी ज्या जीवनाविषयी कुरबुर करते ते जीवन
कोणीतरी ऐऱ्यागैऱ्याने ठरवलेलं नाही आहे किंवा मी स्वतःसुद्धा ठरवलेलं नाही आहे, म्हणजे माझ्या पृष्ठवरती मीनी ठरवलेलं नाही आहे, तर माझ्या खऱ्या अस्तित्वाने म्हणजे चैत्य पुरुषाने म्हणजे माझ्याच अंतरात्म्याने ठरवलेलं आहे. आणि तो आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानवंत असल्यामुळे त्यांनी जे ठरवलेलं आहे ते आपल्या हिताचंच असणार आहे, किंबहुना आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारं असणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत कुरकुर करण्याचं काही कारण नाही. ही एक वेगळी स्वच्छ दृष्टी आपल्यामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागते बघा. ठीक आहे. हे जर आपल्या लक्षात आलं असेल की मृत व्यक्तीचा हा जो शेवटचा क्षण आहे तो अतिशय मोलाचा आहे तिच्या भावी प्रगतीच्या दृष्टीने, तर तेव्हा साहजिकच आहे की आता आजूबाजूला ज्या व्यक्ती असतात, नातेवाईक मंडळी असतील किंवा परिचित मंडळी असतील, त्या सगळ्यांची जबाबदारी काय असेल, तर त्या व्यक्तीचा तो शेवटचा क्षण जपला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जी सर्वोच्च आस त्या व्यक्तीची आहे, कशासाठी ती व्यक्ती आयुष्यभर धडपडतीये, ती जर आस त्या व्यक्तीला तिचं स्मरण आपल्याला करून देता आलं किंवा जे अधिक उच्चतर, अधिक भव्यतर, अधिक दिव्यतर असं जे काही आहे, जे आपल्या बुद्धीला माहिती आहे, जे अनुभवातनं आपल्याला माहिती आहे, त्याचं स्मरण त्या व्यक्तीला जर करून देता आलं तर त्या व्यक्तीच्या मध्ये ती आस पुन्हा एकदा नव्याने जागृत होईल आणि मग पुढचा जन्म त्या गोष्टीसाठी आपण धारण केला पाहिजे याची जाणीव त्या जाणाऱ्या व्यक्तीला होईल आणि मग तिचा पुढचा प्रवास हा अधिक एका चांगल्या टप्प्यावर सुरू होईल. त्यामुळे त्या तिच्या प्रवासाला एक कुठेतरी पुष्टी देण्याचं काम आपण नातेवाईक मंडळी करू शकतो, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मदर इथे म्हणतात, इफ दे कॅन म्हणजे रिलेटिव्स, इफ दे कॅन हेल्प हिम टू एंटर हिज हायेस्ट कॉन्शियसनेस दे विल डू हिम द ग्रेटेस्ट सर्व्हिस दे कॅन. हे तर आपल्याला माहितीच आहे की जी मरणोन्मुख व्यक्ती आहे ती काहीतरी आजारी असते, बेडरिडन असते कदाचित, त्यामुळे तिला सेवा शुश्रूषा लागते. हे जितकं खरं तितकंच मदर काय म्हणतात, ग्रेटेस्ट सर्व्हिस. सेवा शुश्रूषा, काही हवं नको पाहणं हे सगळं तर झालंच, पण त्या व्यक्तीला जर याचं स्मरण करून देण्यात आलं आणि हे करण्यात जर एखादा त्याचा नातलग यशस्वी झाला तर ती सर्वोत्तम सेवा आहे, कारण ती फक्त ह्या जन्मापुरती नाही तर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शिदोरी म्हणून ती गोष्ट तिला उपयोगी पडणार आहे. बट युजली what they do is to cling to him as much as they can and to pull him towards them with a fierce selfishness. The result, you see, is that instead of being able to withdraw in a slightly higher consciousness which will protect him in his exit, he is gripped by material things and it is terrible inner battle to free himself from both his body and his attachments. किती महत्त्वाचं इथे मदरनी सांगितलेलं आहे बघा. जनरली काय होतं की आता ही व्यक्ती मृत्युमुखी पडते आहे असं कळल्यानंतर नातेवाईक घाईगर्दीने गोळा होतात आणि प्रत्येक जण त्या व्यक्तीला स्वतःकडे काहीतरी खेचण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतो. काहीतरी स्वतःची आठवण सांगेल, अमुक करेल, ढमुक करेल, मग मला हे तुम्ही कबूल केलं होतं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता त्या जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या जाणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती मोठी बिकट होते, कारण तिला स्वतःला एकतर देह सोडायचा नसतो, तिला जीवनाची आसक्ती असते आणि आजूबाजूची नातेवाईक मंडळी त्या आसक्तीत अजून भर घालण्याचं काम करतात. त्यामुळे ही जी ओढाताण आहे की एकीकडे मृत्यू येतो आहे म्हणजे हे सगळं सोडून नाईलाजाने जावंच लागतं आहे, पण त्याच वेळेला ती आसक्ती मात्र नातेवाईक अजून त्या व्यक्तीला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतात आणि मग ती
ओढाताण अधिक जास्त होते. मदर म्हणतात अशा प्रकारची आसक्ती त्या व्यक्तीची स्वतःची सुद्धा या सगळ्यामध्ये असेल तर ती, आणि नातेवाईकांनी त्यात घातलेली भर, या सगळ्यामुळे त्या व्यक्तीचा तो शेवटचा जर क्षण असेल तो अगदी नरक समान होण्याची शक्यता असते, जर त्या व्यक्तीमध्ये इतकी आसक्ती शिल्लक असेल तर. लक्षात येतंय? त्यामुळे नातेवाईकांची आजूबाजूच्या काय जबाबदारी आहे या निमित्ताने आपल्या इथे लक्षात आलं की त्या व्यक्तीला या भौतिक मर्त्य लोकाशी किंवा पृथ्वी तलावरच्या जीवनाशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न न करता त्या व्यक्तीला तिच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने जर काही आपल्याला मदत करता आली तर ती त्याला करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. मग ती मदत कशी करायची हेही मदरनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक जाता जाता एक मुद्दा असा की बरेचदा मरणोन्मुख जी व्यक्ती असते किंवा अगदी वयोवृद्ध झालेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला भेटायला जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या चर्येवर हे सहज स्पष्टपणाने दिसत असतं की बहुतेक आत्ता मी यांना शेवटचंच बघतीये. आणि हे त्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या बॉडीला कळत असतं, देहाला कळत असतं. मदर स्वतःच्या अनुभवावरनं हे सांगतायत. मदर म्हणल्या की मी तर हा हल्ला एक प्रकारे परतवू शकायची, पण आपण इथे सावध हे राहिलं पाहिजे की अशी कुठली तरी भावना घेऊन त्या व्यक्तीला भेटायला जाता कामा नये. किंबहुना जर ती भावना मनात असेल तर ती थोडीशी बाजूला करून आपण त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, म्हणजे तिला तो प्रवास अधिक सुखकर रीतीने पुढे जाता येईल. मगाशी आपण चैत्य पुरुषाचा उल्लेख केला तर इथे एक लक्षात घेऊया की आपण जर काही अध्यात्म साधना करत असू, चैत्य पुरुषाचा शोध घेण्याचा आपण जीवनभर जर प्रयत्न करत असू तर त्या व्यक्तीची स्थिती काय असते. तर इथे श्री अरविंदांनी सांगितलंय, अ सोल कॅन गो स्ट्रेट टू द सायकिक वर्ल्ड but that depends on the state of consciousness at the time of departure. If the psychic is in front at the time, this immediate transition is possible. व्यक्तीचा चैत्य पुरुष जर अग्रभागी आलेला असेल मृत्यूच्या समयी तर ती व्यक्ती, इथे आपण हा सगळा प्रवास बघू तेव्हा तपशिलात बघू, पण या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेगवेगळ्या स्तरांमधनं व्यक्तीचा प्रवास होतो तो सगळा दरम्यानचा प्रवास हा मध्ये मध्ये न थांबता थेट व्यक्ती चैत्य विश्वामध्ये प्रवेश करू शकते. हा त्याचा एक अतिशय चांगला असा परिणाम होतो असं श्री अरविंद म्हणतात. आणखीन एक गोष्ट इथे श्री अरविंदांनी सूत्र म्हणून सांगितली आहे की प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा वेगळा आहे आणि त्यामुळे सरधोपटपणाने एकच एक असा कुठला तरी नियम असा इथे लावता येत नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते. एक नेहमीचा येणारा प्रश्न असा की जेव्हा व्यक्ती बराच काळ बेडरिडन असते, मरणासन्न अवस्थेत असते, तेव्हा ती मरणाची वाट तर पाहत असते पण तिला जगण्याची ओढ तर असते. आणि मग अशा वेळेला ती व्यक्ती मोठ्या आशेने आजूबाजूच्या लोकांना, विशेषतः डॉक्टरांना विचारते की डॉक्टर मी यातनं बरी होईन का, मी यातून परत सामान्य जीवन जगू शकीन का. आणि मग तेव्हा डॉक्टर लोकांची मोठी पंचाईत होते, कारण त्यांना सत्य काय आहे ते माहीत असतं, पण बरेचदा त्या पेशंटच्या समाधानासाठी म्हणून त्यांना काहीतरी सांगावं लागतं की हो आजी तुम्ही बऱ्या होणार आहात, लवकरच हिंडा फिरायला लागाल वगैरे वगैरे. तर मदरच्या समवेत जे काम करणारे होते, सतप्रेम नाव आपल्याला ऐकून माहिती आहे, तर त्यांचे बंधू हे डॉक्टर होते आणि त्यांनी सतप्रेमच्या मार्फत मदरला असं विचारलेलं होतं, डॉक्टरी पेशामुळे पेशंटशी मला हे जे सातत्याने खोटं सांगावं लागतं की नाही तुम्ही बरे होणार आहात, जेव्हा मला माहीत असतं की ती व्यक्ती जगणार नाही आहे,
तर हे सातत्याने खोटं बोलण्याचा आता मला कंटाळा आलाय, तर मी काय करावं ह्याच्यावर. तर तेव्हा आता हे फक्त डॉक्टरांनाच लागू नाहीये, आपल्याला सुद्धा हे आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, तेव्हा हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. परत मदर इथे सांगतायत की त्या व्यक्तीला तुम्ही खोटा दिलासा दिलात की नाही तुम्ही जगणार आहात, चांगलं पुढचं जीवन चांगलं जाणार आहे, ते सांगितलं काय, किंवा तुम्ही अगदी खरं काही दिवसांचेच तुम्ही सोबती आहात असं सांगितलं काय, या दोन्हीचाही सारखाच परिणाम होतो. कारण त्या व्यक्तीला खरं तर आतून हे माहिती असतं की आपण किती जगणार आहोत ते. तर त्यामुळे तसं काहीतरी हो किंवा नाही अशा पद्धतीचं उत्तर देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या पुढच्या प्रवासास मदत होईल असं तुम्ही काही जर उत्तर देऊ शकलात तर ते अधिक उपयुक्त ठरेल असं माताजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे परत तीच गोष्ट की त्याच्यामधली जी हायर कॉन्शियसनेस आहे त्याची त्या व्यक्तीला आठवण करून देता येणं हे आवश्यक आहे. आपण आपल्या नातेवाईकांशी, कुटुंबियांशी खूप जास्त जोडलेले असतो, विशेषतः भारतीय माणसं. पण ह्या सगळ्यामधनं जोडलेलं असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यातून आसक्ती निर्माण होत असेल तर ती तितकीशी हितकारक नाही, हे श्री अरविंद सांगतायत. मग ह्याकडे पाहण्याचा एक स्वच्छ दृष्टिकोन कसा ठेवता येईल, तर ते काय सांगतात बघा. Each soul follows its own line and these lines meet, journey together for a space, then part to meet again perhaps hereafter. Often they meet to help each other on the journey in one way or another. समजावून घेऊया थोडं वाक्य. प्रत्येक जीवाचा स्वतःचा प्रवास ठरलेला असतो. आपण आई, वडील, मुलगा, नवरा, बायको अशी जी सगळी नाती आपल्यासोबत वागवत असतो आणि त्यामुळे एक प्रकारे आपण त्यांच्यावर स्वामित्व भावना गाजवत असतो की नाही ह्या व्यक्तीने हे असंच जगलं पाहिजे, असा जो कुठेतरी आपला हेका असतो तो हेका किती चुकीचा आहे हे आपल्याला ह्या विधानातनं लक्षात येतं. कारण त्या जीवाचा जो प्रवास आहे तो त्या व्यक्तीने जन्माच्या आधीपासून निर्धारित केलेला आहे आणि त्याच ठरलेल्या मार्गावरनं त्या व्यक्तीचं जीवन प्रगत होणार आहे. तेव्हा त्या जीवनाच्या वाटचालीमध्ये काही थोडा काळासाठी तुम्ही एकत्र आलेले असता, थोडा काळ प्रवास सोबतीने करता आणि नंतर जसं आपल्या आगगाडीच्या प्रवासात होतं की त्या व्यक्तीचं स्टेशन आल्यानंतर ती व्यक्ती उतरून जाते. आपण त्या उतरून गेलेल्या सहप्रवासाचं दुःख करतो का? हे जितकं सहज स्वाभाविक आहे तितकाच हा प्रवास आहे. ही जाण आपल्यामध्ये आपण हळूहळू दृढ करत नेली पाहिजे. श्री अरविंद म्हणतात हे जे जीव सहप्रवासी म्हणून एकत्र येतात ते कशासाठी एकत्र आलेले असतात, तर ऑफन दे मीट टू हेल्प ईच अदर इन वन वे ऑर अनादर. म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये सौख्य असतं, सौहार्द्र असतं, तेव्हा ते एकमेकांना मदत करण्यासाठी आलेले आहेत हे आपल्याला सहज समजू शकतं. पण जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट असतं आणि तरी त्या दोन व्यक्ती एकत्र राहत असतात, काही कारणाने असेल, कुठल्याही नातेसंबंधांमध्ये असतील, तरी हे इथे विधान लक्षात घेतलं पाहिजे की ते वरकरणी पाहता एकमेकांना अनुकूल नाहीयेत असं जरी दिसत असलं तरी ते त्या जीवाच्या अंतिम प्रगतीसाठी, त्या जीवाच्या विकासासाठी पोषक असंच असतं आणि म्हणून ते एकत्र आलेले असतात. आणि मग त्याचं कार्य संपलं की ते दोन जीव वेगवेगळे होतात असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. श्री अरविंद आता इथे सांगतायत बघा की द साधक शुड बी फ्री फ्रॉम दीज अटॅचमेंट्स अँड रिगार्ड दीज हॅपनिंग्स ॲज ऑर्डियल्स टू बी पास थ्रू विथ इक्वालिटी अँड फेथ इन द डिव्हाइन. म्हणून आपलं जिच्याबरोबर सहप्रवास चालू आहे अशी एखादी जिवलग व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा उरलेल्या व्यक्तीने त्याच्याकडे कसं पाहावं, तर
त्याच्यामध्ये आसक्ती असता कामा नये. आणि हा जो प्रसंग आहे तो जणू काही तुमची अग्निपरीक्षा आहे असं समजून तुम्ही त्याच्याकडे समत्वाने आणि मुख्यतः ईश्वरावरच्या श्रद्धेने सामोरं गेलं पाहिजे, असं श्री अरविंद इथे सांगतात. बरेचदा आपल्याला जीवनामध्ये असंही आढळून येतं की आपली जिवलग व्यक्ती मरण पावली तर त्याच्या पाठीमागे काहीतरी योजना असेल ईश्वराची, असा विचार न करता ईश्वराचा रागराग करायला लागते आणि ती पूर्णतः नास्तिक होते. अशीही काही उदाहरणं आपल्याला माहिती असतात. श्री अरविंद इथे सांगतात ती व्यक्ती ही तुमची सहप्रवासी होती, पण कायमस्वरूपी तुमच्या सोबत असणारा आहे तो कोण? तो ईश्वर. त्याच्यावरची श्रद्धा दृढ ठेवली पाहिजे. आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग आपल्याला तो जो प्रसंग आहे तो समत्वाने स्थिरपणाने त्याला सामोरं जाता येणं शक्य आहे. मदर तर इथे एक विधान असं करतायत, कदाचित आपल्यापैकी काही जणांना धक्का बसेल हे विधान ऐकून, परंतु एक प्रकारे हे सत्य आहे. हे एका उदाहरणातूनच मदरनी सांगितलेलं आहे. बघा, ही जी नाती आहेत किंवा व्यक्ती गेल्यानंतरचं जे दुःख होतं, काय म्हणतात बघा, देअर सॉरो, एका कुटुंबाचं उदाहरण आहे हे. देअर सॉरो इफ दे हॅव एनी, जर त्यांना काही दुःख झालेलं असेलच तर इज नॉट ट्रू बट द रिझल्ट ऑफ कन्व्हेन्शनल थॉट्स अँड फिलिंग्स. इट इज ऑल इल्युजन कमिंग फ्रॉम द फॅमिली आयडिया which is one of the most artificial and false of all conventions. घडलंय असं की एक लहान मूल हे एका ठिकाणी मरण पावलेलं आहे आणि आईवडील दुसऱ्या प्रांतामध्ये कुठेतरी राहत आहेत. त्यांना हे मूल मरण पावलं याची खबर नाही आहे. त्यांचं सामान्य जीवन चालू आहे आणि मग कधीतरी त्यांच्या कानावरती वार्ता येते की त्यांचं मूल दगावलेलं आहे आणि मग तेव्हा ते त्याचं दुःख करायला लागतात. त्या प्रसंगाच्या निमित्ताने मदर हे सांगतायत की हे जे फॅमिली टाईज आहेत, आपले कौटुंबिक जे नातेसंबंध आहेत ते कसे आहेत, अत्यंत कृत्रिम असतात आणि फॉल्स ऑफ ऑल कन्व्हेन्शन्स, आणि ते मिथ्या असतात, असं मदर इथे विधान करत आहेत. त्याचं कारण मदर म्हणतात की त्या व्यक्तींचे जर ते नातेसंबंध खरोखर आंतरात्मिक म्हणजे जिव्हाळ्याचे असतील, असे ते वरवरचे नसतील, तर त्या आईवडिलांना त्या मुलाच्या मृत्यूची बातमी अशी इतरांकडनं कळायला आवश्यक नसती. त्यांना ते अंतःप्रेरणेनेच कळलं असतं. त्यामुळे हे जे नातेसंबंध आहेत ते कसे आहेत, एक प्रकारे की जगामध्ये दिवसाला 2 लाख माणसं मरण पावतात, त्यातला एक इसम मृत पावला, असंच खरं तर त्याची स्थिती होती. पण नंतर ती बातमी कळल्यानंतर मग रडारड वगैरे सगळ्या गोष्टी या एक प्रथा, सामाजिक जे संदर्भ असतात त्यानुसार या घडलेल्या असतात, असं त्या प्रसंगाच्या आधारे मदर इथे सांगतात. आता इथे लक्षात घ्या की इथे आपल्याला परत नातेसंबंधांकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. अधिक प्रगल्भतेने आपण ह्या नातेसंबंधांचा विचार कसा करू शकतो हे इथे लक्षात येतं. श्री अरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बरंच हे सगळं सांगितलं, पण नंतर हे म्हणले की ह्या गोष्टी कोणाला उपयुक्त आहेत हे सांगणं सगळं, दीज थिंग्स आर हेल्पफुल युजली ओनली when one enters into the consciousness in which they become not mere ideas but realities. म्हणजे हे जे सगळं तत्वज्ञान आपण जाणून घेतो आहे ते फक्त कल्पना स्वरूपात नाही, तर जेव्हा तुमच्या लेखी या सगळ्या गोष्टी वास्तव होतात तेव्हा मग त्या सांत्वनाचा तुम्हाला खऱ्या अर्थाने उपयोग होईल. तोपर्यंत हे नुसते शब्दच राहतात. आणि मग असं झाल्यानंतर then one grieves no longer because one has entered into the truth and the truth brings calm and peace. आणि मग जेव्हा व्यक्तीला ही खरीच जाण आलेली असते तेव्हा व्यक्ती त्याचा शोक करत नाही.
याचं कारण त्या सत्यामध्ये ती व्यक्ती स्थिरावलेली असते. मग तिला त्याचं दुःख होत नाही, कारण त्या जीवाची वाटचाल पुढे चालूच राहणार आहे हे तिला माहिती असतं. श्री अरविंद एका नुकतंच वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीस सांगतायत, फॉर द स्पिरिच्युअल सीकर डेथ इज ओनली अ पॅसेज फ्रॉम वन फॉर्म ऑफ लाईफ टू अनदर अँड नन इज डेड बट ओनली डिपार्टेड. साधकाच्या दृष्टीने काय आहे तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा एक पॅसेज आहे, एका रूपाकारातनं दुसऱ्या रूपाकारामध्ये जाण्याचा मधला मार्ग म्हणजे मृत्यू आहे, असं श्री अरविंद इथे सांगतायत. आणि इथे कोणीच मृत पावत नाही, तर त्या व्यक्तीचा फक्त वियोग होतो असं ते म्हणतायत. म्हणजे हे जे प्राणिक भावनिक सगळ्या ज्या दुःख उमाळे असतात ते सगळे बाजूला सार आणि आपल्या साधनेसाठी त्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात कर असं ते तिला सांगतात. इथे मदरनी एका साधकाचं सांत्वन करताना सांगितलंय, त्याचे वडील मरण पावलेत तेव्हा त्याला त्या सांगतायत, सर्कमस्टन्सेस कॅन बी अन ऑकेजन बट शुअरली नॉट अ कॉज. द कॉज इज इन द डिव्हाइन्स विल अँड नथिंग कॅन अल्टर इट. इथे परत सत्प्रेमचंच एक उदाहरण घेता येण्यासारखं आहे. सत्प्रेमचे एक मित्र होते, त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते, पण त्यांनी आत्महत्या केलेली होती. आणि सत्प्रेम इथे पॉंडिचेरीत राहत होते आणि ते दुसऱ्या देशामध्ये होते. मधल्या काळात त्या दोन मित्रांचा फारसा काही संपर्क राहिलेला नव्हता आणि नंतर आत्महत्या त्यांनी केली त्या मित्रांनी अशी वार्ता सत्प्रेम यांच्या कानी आली. तेव्हा ते मदरला असं म्हणतात की अरे रे, मी मधल्या काळात जर त्याच्याशी संपर्क ठेवला असता, त्याला काही 4 गोष्टी सांगितल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा मदर म्हणतात, बघा हे वेगळ्या संदर्भात आहे पण अर्थ समानच आहे. सर्कमस्टन्सेस कॅन बी अन ऑकेजन बट शुअरली नॉट अ कॉज. म्हणजे तुम्ही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही तर तो आत्महत्येपासून परावृत्त झाला असता असं तुम्ही जे म्हणताय ते काही योग्य नाही, कारण ते कॉज असू शकत नाही, ते कारण असू शकत नाही, ते एक निमित्त असतं. आणि घडतं काय, अल्टिमेटली तेच घडतं जी ईश्वराची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही जर ठरवून सुद्धा अमुक एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करू शकला नाहीत, बरेचदा असं होतं की एखादी व्यक्ती गेल्यानंतर मग उरलेल्या व्यक्तींच्या मनात कुठेतरी चुटपुट लागून राहते की अरे रे, मी हे असं करायला हवं होतं, तसं केलं असतं तर त्या व्यक्तीचं तसं झालं नसतं. आणि ही जी पश्चात्तापाची भावना आहे ती त्या उरलेल्या व्यक्तींमध्ये इतकी काही प्रभावी असते की त्यातनं त्या काही काळपर्यंत बाहेरच पडू शकत नाहीत. त्यांना हा एक दिलासा आहे. त्यांनी हा निश्चितपणाने विचार करायला हवा की मदर इथे सांगतायत की असा पश्चात्ताप करण्याचं कारण नाही, जे घडलंय ते डिव्हाइन विलमुळे घडलेलं आहे, तुम्ही निमित्त मात्र आहात. जे घडलंय ते ईश्वराच्या इच्छेने घडलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी आणि एकंदर सर्व परिस्थितीसाठी जे यथायोग्य होतं तेच तुमच्याकडून त्या क्षणी ईश्वराने तुम्हाला वागण्याची बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मी हे करायला हवं होतं, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, असा नंतर पश्चात्ताप करण्याचा काही एक उपयोग नसतो, असं मदर इथे निश्चितपणाने आपल्याला सांगता आहेत. तेव्हा व्यक्ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तिच्यासाठी बेस्ट पॉसिबल काय करता येणं शक्य आहे ते करायला हवं, असंही श्री अरविंदांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे. एका साधकाची पत्नी मरण पावलेली आहे आणि तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आपल्या सर्वांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या मृत्यूनंतर आपली भूमिका काय असली पाहिजे हे अगदी नेमकेपणाने इथे सांगितलेलं आहे. तो प्रत्येक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, तो आपण विचारात घेऊया. काय म्हणतायत बघा ते, हेल्प हर, पत्नी जी गेलेली आहे तिच्याबद्दल ते म्हणतात, हेल्प हर जर्नी टुवर्ड हर प्लेस ऑफ रेस्ट.
आता ती पत्नी जी मृत पावलेली आहे ती आता कुठे निघालेली आहे, तर ती तिच्या विश्रांती स्थानाच्या दिशेने निघालेली आहे. सायकिक वर्ल्ड हे एक प्रकारे जीवाचं विश्रांती स्थान आहे. त्या दिशेने तिचा प्रवास चालू झालेला आहे. तर तिला तू मदत कर. कशी मदत कर? बाय काम थॉट्स. स्थिर शांत विचार, तिच्याबद्दल सद्भावनापूर्ण विचार हे मनात आठवण्याचा प्रयत्न कर. अँड द कॉल टू द डिव्हाइन हेल्प टू एड हर अपॉन इट. आणि तिची जी वाटचाल चाललेली आहे मरणोत्तर जीवनामध्ये, त्या वाटचालीमध्ये तिला सहाय्य करावं म्हणून ईश्वराची प्रार्थना कर. ग्रीफ टू लॉंग कंटिन्यूड डज नॉट हेल्प बट डिलेज द जर्नी ऑफ द डिपार्टेड सोल. अतिशय महत्त्वाचं हे वाक्य आहे असं मला वाटतं. बघा, बरेचदा कधी कधी असं होतं, आपल्या आजूबाजूलाही असे प्रसंग आपल्याला माहिती असतात की दोन व्यक्तींमध्ये अत्यंत घनिष्ठ असं नातं असतं आणि अचानक, म्हणजे आपण अकाली मृत्यू म्हणतो की नाही एखाद्या व्यक्तीचा, तसा जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मागे शिल्लक राहिलेली जी व्यक्ती आहे, मग नातं कुठलंही असेल, तर त्या व्यक्तीला त्या मरण पावलेल्या व्यक्तीचं इतकं ते दुःख जे आहे ते काही केल्या पचवता येत नाही. अगदी अनेक दिवस जातात, महिने जातात, पण ती दुसरी राहिलेली व्यक्ती त्या दुःखामधून सावरू शकत नाही. अशा व्यक्ती आपल्याला माहिती असतात. तेव्हा या व्यक्तींना हा मोलाचा संदेश आहे. बघा काय म्हणतात श्री अरविंद, ग्रीफ टू लॉंग कंटिन्यूड. जर तुमचा शोक हा अतिदीर्घकाळ टिकून राहिला तर तो त्या व्यक्तीला सहाय्यकारी ठरत नाही, उलट त्या व्यक्तीचा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासामध्ये त्याला विलंब लागतो. कारण आता आपल्या लक्षात येण्यासारखं आहे, मगाशी आपण याचं एक कारण पाहिलं होतं, ते असं की त्या व्यक्तीला आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे, पण ही मागे राहिलेली जी व्यक्ती आहे जी त्या दुःखातून बाहेरच येऊ शकत नाहीये, सावरू शकत नाहीये स्वतःला, ती व्यक्ती तिला या पृथ्वी तलाकडे सातत्याने खेचू पाहते आणि मग त्या मृत पावलेल्या व्यक्तीची जी ओढाताण होते त्यामुळे तिने जो चटकन पुढच्या प्रवासाला लागायला पाहिजे तर तसं न होता ती पुन्हा पुन्हा मागे ओढली जाते. इथे आपल्याला सहज एक उदाहरण लक्षात येण्यासारखं आहे की त्या व्यक्तीचा हा प्रवास कुठे चाललाय, तर विश्रांती स्थानाच्या दिशेने निघालेली ती व्यक्ती आहे. पुढच्या जन्माची तिला तिथे जाऊन तयारी करायची आहे. तर आता कल्पना करू शकतोय आपण की एखादी व्यक्ती जिला प्रचंड झोप आलेली आहे, समजा 2-3 रात्री तिचं जागरण झालेलं आहे आणि ती व्यक्ती आता झोपायला निघालेली आहे, आणि तशा त्या व्यक्तीला जर आपण सांगितलं की नाही नाही आत्ता झोपू नको, हे काम कर, ते काम कर, हे झाल्यावर मग झोप, तर त्या व्यक्तीची कशी अवस्था होईल, किती ओढाताण होईल त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला तर झोपायची अनिवार्य आवश्यकता आहे आणि आपण मात्र तिला मागे खेचत राहतोय. तर तिची जी काही तडफड होईल तशी तडफड एक प्रकारे आपण त्या जीवाची करतोय. हे मागे इथे राहिलेल्या व्यक्तींच्या लक्षात येत नाही, कारण त्यांना ते माहितीच नसतं. आत्तापर्यंत हे एवढं सगळं तपशिलामध्ये आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं आणि त्यामुळे आपण आपल्या प्रेमापोटी निश्चितपणानेच, पण ते दुःख जरी कितीही झालं तरी स्वतःचा शोक आवरला पाहिजे, हे श्री अरविंदांच्या या विधानातनं आपल्याला लक्षात येतं. डू नॉट ब्रूड ऑन युअर लॉस बट थिंक ओनली ऑफ हर स्पिरिच्युअल वेलफेअर. स्वतःचं दुःख उगाळत बसू नको, त्याने कुढत राहू नको. काय कर, बघा हे अगदी समाजामध्ये आपल्याला दिसतं. व्यक्ती मरण पावल्यानंतर मागे राहिलेली व्यक्ती म्हणते तुम्ही मला सोडून गेलात, आता माझं काय. म्हणजेच काय, त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल चिंता नाहीये, मागे शिल्लक राहिलेली व्यक्ती स्वतःची चिंता करतेय आणि म्हणून तिला त्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख होतंय. हे अगदी व्यावहारिक जीवनात आपल्याला सहज समजून येतं. तेव्हा ते काय म्हणतायत, डू नॉट ब्रूड ऑन युअर लॉस. तुझं काय
नुकसान झालं, तुला काय त्यामुळे संकट दुःखाला सामोरं जावं लागणार आहे, त्याचा आता विचार करत बसू नको. थिंक ओनली ऑफ हर स्पिरिच्युअल वेलफेअर. कारण ती व्यक्ती अजूनही सुमारे, तो भाग आपण पुढच्या भागामध्ये कधीतरी पाहणार आहोत, पण ती व्यक्ती 7 दिवसपर्यंत साधारणतः तुमच्या एक प्रकारे वेगळ्या अर्थाने पण संपर्कात असू शकते. तर त्या 7 दिवसाच्या दरम्यान त्या व्यक्तीला जेणेकरून तिच्या पुढच्या प्रवासासाठी उपयोगी होईल असं इथे शिल्लक राहिलेल्या व्यक्तींनी केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर इथे श्री अरविंदांनी वेगळ्या एका पत्रात उत्तर देताना म्हटलंय, वन कॅन हेल्प द डिपार्टेड सोल. मृत पावलेली व्यक्ती आहे, तिला मागे राहिलेल्या व्यक्ती कशी मदत करू शकतात? बाय वन्स गुडविल. तुमच्या सदिच्छा त्या व्यक्तीला पोचल्या पाहिजेत. आणि त्या पोचवायच्या कशा? तर त्याच्यासाठी मग श्राद्धादी विधी वगैरे सांगितले जातात. प्रत्येक धर्मामध्ये हे असं असतं. पण ते विधी करा न करा, महत्त्व कशाला आहे? श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या व्यक्तीबद्दल सदिच्छा बाळगणं हे तिथे महत्त्वाचं आहे. तुमची सदिच्छा, गुडविल, ह्याचा तिला उपयोग होतो. कारण मदरनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हा जो पुढचा प्रवास आहे त्याबद्दल आपण तपशिलात बोलूया. तर व्हायटल वर्ल्डमधनं जेव्हा व्यक्तीचा तो प्रवास चालू असतो तेव्हा तिच्यावर जर विरोधी शक्तींचा हल्ला झाला तर अशा वेळेला व्यक्तीला ही खाली पृथ्वी तलावर असलेली जी मंडळी आहेत ती तिच्याविषयी जर सद्भावना पूर्ण अशा मनस्थितीत असतील तर त्या व्यक्तीला इथल्या त्या सद्भावना रूपी प्रकाशाचा आसरा मिळतो आणि ती त्या आश्रयाला येऊ शकते आणि मग तिचा तो पुढचा मार्ग अधिक सुरक्षित होऊ शकतो. म्हणून मागे राहिलेल्या व्यक्तींनी त्या व्यक्तीबद्दल आपण जे म्हणतो ना, एरवी ही समजूत सगळ्यांना आहे बघा, की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नसतं. ते का? याचं कारण इथे आपल्याला कळतं. तिच्याविषयी सद्भावनेनेच आपल्यामध्ये तिचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या इथे आपण जे वागतो आहोत त्याचा प्रवासामध्ये फायदा होतो. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो. कोणत्या प्रकारे? बाय ऑकल्ट मीन्स इफ वन हॅज द नॉलेज. गूढविद्येचा जर आपला काही अभ्यास असेल तर ह्या अदृश्य जगताशी कसा संपर्क साधायचा हे जर आपल्यापाशी ज्ञान असेल तर त्याही आधारे आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो. मदर, अगदी आपण सुरुवातीला पाहिलं की मदरचं त्यांच्या जीवित कार्यामधला हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांचा गूढविद्येचा अतिशय उत्तम अभ्यास होता आणि मदर अशा रीतीने मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या पुढील प्रवासामध्ये सहाय्य पुरवत असायच्या. अर्थात हे सगळ्यांच्या आवाक्यातलं नाही आहे. आपल्या आवाक्यातलं काय आहे तर मृत व्यक्तीच्या बद्दल सद्भावना बाळगायच्या आणि पुढच्या प्रवासामध्ये त्या व्यक्तीला सहाय्य करावं म्हणून ईश्वराची प्रार्थना करायची. हे इतकं साधीशी गोष्ट पण अत्यंत उपयुक्त गोष्ट इथे सांगितलेली आहे. मग ह्याच्यासाठी जे वेगवेगळ्या धर्मात पंथात वेगवेगळे विधी आहेत ते करावेत का करू नयेत याचं उत्तर ज्याचं त्यांनी ठरवायला हरकत नाहीत. तत्व इथे महत्त्वाचं आहे. सद्भावना आणि ईश्वरी कृपेसाठी केलेली प्रार्थना. मदर या हे जे सगळं विधिविधानं असतात त्याच्या फारशा अनुकूल नाहीत. याचं कारण त्या असं म्हणतात की व्यक्ती मग तो जो सगळा कर्मकांडाचा भाग असतो, ही वस्तू पाहिजे, ते वस्तू पाहिजे, त्याची जुळवाजुळव करणं, मग ते बरोबर झालं की नाही, शास्त्रानुसार झालं की नाही, ह्या सगळ्यामध्ये जी अडकून पडते त्यामध्ये त्या व्यक्तीचं स्मरण, त्या व्यक्तीबद्दलच्या सद्भावना या गोष्टी कुठल्या कुठे हरवून जातात. त्याच्यापेक्षा सदिच्छायुक्त अंतःकरणाने त्या व्यक्तीचं स्मरण करणं हे अधिक महत्त्वाचं असं एकंदर त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय आहे. अर्थात हे ज्याचं त्यांनी स्वतःच्या धारणेनुसार ठरवायचं आहे असं कोणतंही बंधन इथे सांगितलेलं नाही. पण त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ काय लक्षात येतो ते आत्ता आपण इथे लक्षात घेतला.
बघा, श्री अरविंदांच्या सांगण्याचा अर्थ असा, एखादी व्यक्ती तिच्या सदिच्छेद्वारे किंवा जर तिला गूढ मार्गाचे ज्ञान असेल तर त्या माध्यमातून त्या मृतात्म्याला सहाय्य करू शकते. त्याच्याविषयी शोक करून किंवा त्याच्यामध्ये मनाने गुंतून राहून किंवा ज्यामुळे तो खाली या भूलोकाजवळ खेचला जाईल अशी कोणतीही गोष्ट करून आपण त्याला बांधून ठेवू नये किंवा विश्रांती स्थळाकडे होणारा त्याचा प्रवास लांबवू नये, असं स्वच्छ शब्दात श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि मग मदर गूढविद्येच्या मार्गाने जी मदत करायच्या मृत व्यक्तीला किंवा मरणोन्मुख व्यक्तीला, ती कशी करायच्या, तर त्या म्हणतात की मी अशा वेळेला त्या व्यक्तीकडे शांती पाठवत असे. I do this in all cases for everyone and apply the force, the power of the Lord for the best thing to happen. म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत जे सर्वोत्तम शक्य आहे, ईश्वराची त्या बाबतीतली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी त्या व्यक्तीकडे शांती आणि ईश्वराची शक्ती पाठवत असे, असं त्या म्हणतात. त्या व्यक्तीसाठी बेस्ट पॉसिबल म्हणजे काय, तर त्याचेही 2 प्रकार मदरनी सांगितलेत. ते असे की एखादी व्यक्ती, बघा आपल्याला आजूबाजूला माहिती असतात ही उदाहरणं, अगदी मरणासन्न असते, आपल्याला कळत असतं की त्या व्यक्तीमध्ये आता खरं तर काही राहिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा त्या व्यक्तीचं जीवन चालू राहतं. हे का चालू राहतं, कारण मदर असं म्हणतात की तिचा जो अंतरात्मा असतो तो जेव्हा ते सगळं पाहत असतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की नाही, या जीवनात अजूनही काही अनुभव घेणं शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे त्याला ते जीवन चालू ठेवायचं आहे. अशा वेळेला मदर जी शांती आणि शक्ती पाठवतात, त्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन ते अनुभव घेण्यासाठी पुढे तसंच टिकून राहणं शक्य होतं. किंवा दुसरा प्रकार म्हणजे एखादी व्यक्ती जी मरणासन्न आहे, तिला आता त्या यातना सहन होत नसतात आणि ती असं म्हणत असते की मला आता यातून सोडव. मग अशा वेळेला मदर जी शांती आणि शक्ती त्या व्यक्तीकडे पाठवत असत, त्यामुळे त्या व्यक्तीचा अंत लगेचच होत असे आणि ती पुढच्या प्रवासाला निघून जात असे. अशा रीतीने मदर या प्रवासामध्ये त्या मरणोन्मुख व्यक्तींना मदत पुरवत असत. हे अनेकानेक प्रसंगामधनं मदरनी सांगितलेलं आहे. इथे आणखीन एक महत्त्वाचा भाग, व्यक्ती गेल्यानंतर तिचे जे अंत्यसंस्कार केले जातात त्याच्याही बाबतीत मदरनी असं सांगितलेलं आहे की हे जे विधी आहेत ते अगदी तातडीने करू नयेत. याचं कारण व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा काही एक कालावधी असा असतो की जो बाह्यतः ती व्यक्ती मृत झालेली आहे असं अगदी डॉक्टरांनी घोषित जरी केलेलं असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये कुठेतरी तिचं जीवन शिल्लक असतं आणि ती व्यक्ती अजून आपण काही काळ वाट पाहिली तर त्या दरम्यानच्या काळात कदाचित ती परत येऊ शकते. आणि आपण जेव्हा म्हणतो ना की मृत व्यक्ती जिवंत झाली, अशा चमत्कारिक काहीतरी कथा आपण ऐकलेल्या असतात, मदर म्हणतात हा तो पिरियड असतो की ती व्यक्ती मरण पावलेली असं बाह्यतः दिसत असलं तरीही त्या व्यक्तीचं जीवन शिल्लक असतं आणि ती परत जीवनामध्ये परतून येऊ शकते. त्यामुळे गेल्यानंतर लगेचच्या लगेच अगदी ताबडतोब तिचे अंत्यसंस्कार करायला जाऊ नये, काही काळ वाट पाहावी आणि मग तारतम्याने याचा निर्णय घ्यावा. मदरनी हेही सांगितलेलं आहे की ती व्यक्ती मरण जरी पावली तरी या देहाचा म्हणून जे स्पिरिट आहे, स्पिरिट ऑफ द फॉर्म असा शब्दप्रयोग मदरनी त्याला केलेला आहे. ते स्पिरिट ऑफ द फॉर्म हे काही काळपर्यंत म्हणजे सुमारे 7 दिवसपर्यंत तसंच शिल्लक असू शकतं. आणि ज्या व्यक्ती विशेषतः अध्यात्म साधना करत असतात त्यांच्यामध्ये तर तो कॉन्शियसनेस अधिकच टिकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी तातडी केली असं करता कामा नये असं मदरनी सांगितलं. या बाबतीत एक प्रसंग पण मदर असं सांगतात की एक तरुण मुलगा होता, आश्रमातलाच होता तो, आणि गूढविद्येचा तो अभ्यास करत असे. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स वगैरे तो
त्याचे प्रयोग त्याचे चालत असत आणि एकदा असाच तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स त्याचा प्रयोग चालू असताना तो मुलगा मरण पावला. आणि तो मरण पावला तर आपण मरणार आहोत याची त्याला कल्पना नव्हती. आणि मग नंतर तो मरण पावला, त्याला वाटलं आपण नेहमीप्रमाणे इतर जगतांमध्ये वावरतो अशीच त्याची धारणा होती. पण नंतर जेव्हा तो अंत्यविधीचा संस्कार करतात, मदर म्हणतात जेव्हा दहन करतात तेव्हा त्या प्रेताच्या मुखामध्ये अग्नी ठेवला जातो आणि त्या अग्नीच्या चटक्याने त्याला जाग आली आणि त्याला कळलं की अरे आपण मरण पावलेलो आहोत. तेव्हा तो जो मुलगा होता तो मदरकडे परत आला आणि म्हणला, आता हे सगळं अदृश्य जगतातलं आहे, आपला विश्वास असो नसो पण मदर जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा इतकं ते ऑथेंटिक असतं की ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्या काय सांगतात हे तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. त्या असं सांगत होत्या तेव्हा की तो मुलगा त्यांच्याकडे आला आणि तो म्हणत होता, मदर मला मरायचं नव्हतं, मला अजून जीवन जगायचं होतं. आणि तो मुलगा आश्रमाच्या बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारा होता. मदरनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं. आणि मदर असं सांगतायत की जेव्हा जेव्हा बिल्डिंग डिपार्टमेंटशी संबंधित काही महत्त्वाच्या मीटिंग्ज असायच्या तेव्हा हा मुलगा अदृश्य रूपामध्ये तिथे उपस्थित असायचा आणि कोणाच्या तरी माध्यमातून चांगल्या सजेशन्स देत असायचा. आता बघा, व्यक्ती बाह्यतः म्हणजे आपल्या दृश्य जाणीवेला ती व्यक्ती मृत पावलेली आहे असं दिसतंय, परंतु त्या व्यक्तीचं मृत्यूनंतरचं जीवन पण तसंच चालू कसं असतं याचं हे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. अशी असंख्य उदाहरणं मदरनी जागोजागी दिलेली आहेत. तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनं आणखीन एक ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चटकन त्याचे विधी करायला अगदी तातडी करू नये, तारतम्याने हा सगळा विचार करावा असं आपल्या इथे लक्षात येईल. थोडक्यात सारांश रूपाने जर विचार करायचा झाला तर काय म्हणूया बघा, तर मृत्यूचं प्रयोजन काय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मृत्यू हा अंत नाही, तर तो त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक उत्क्रांतीच्या वाटचालीतला एक टप्पा आहे, एवढं आपल्याला आता कळलं. शोक, दुःख याच्या बाबतीत काय म्हणता येईल, आसक्ती याच्या बाबतीत काय म्हणता येईल, तर त्या जीवाला आपल्याशी आणि भूलोकाशी अधिक काळ बांधून ठेवू नये, तर त्या व्यक्तीला तिच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला ती व्यक्ती सुखरूपपणाने जाऊ शकेल असा आपला प्रयत्न असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आपला शोक आवरला पाहिजे. त्या व्यक्तीचा जो मृतदेह आहे त्याचा सन्मान केला पाहिजे. याचं कारण मदर असं म्हणतात की ईश्वराच्या नजरेला मृत आणि जीवित हा फरक नसतो, तो फरक आपल्या दृष्टीला असतो. त्यामुळे ती व्यक्ती तिचा जो देह आहे त्याचाही सन्मान आपण यथोचित सन्मान केला पाहिजे असं त्या म्हणतात. आणि अंत्यविधीच्या बाबतीत कुठलीही घाई गडबड करता कामा नये, तर काही काळ वाट पाहून मग ती व्यक्ती परत येत नाही ना, ती संधी त्या व्यक्तीला आपण देऊ केली पाहिजे. आणि ते जेव्हा आपल्याला खात्री पटेल की नाही आता ही व्यक्ती परत येणार नाही, मग तेव्हा त्याचं अवधोदेही करायला हरकत नाही, असं एकंदर या संपूर्ण चर्चेमधनं आपल्याला लक्षात आलं. तर आज आत्ता आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण मृत्यू त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या ज्या समजुती आहेत त्या सगळ्या संबंधी तपशिलात विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.